आरसीसीची 11वी नीट जेईई सीईटी प्रवेशासाठी स्कॉलरशिप परीक्षा पार पडली. प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सरांच्या आरसीसीतर्फे इयत्ता 11वी नीट जेईई व सीईटी प्रवेशासाठी घेण्यात आलेली आरसीसी सेट स्कॉलरशिप परीक्षा दिनांक 14 ऑगस्ट रविवार रोजी पार पडली. ही परीक्षा महाराष्ट्रातील 50 पेक्षा अधिक केंद्रांवर एकाच वेळी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली आहे. या परीक्षेतून 10वीच्या उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना 90% पर्यंत स्कॉलरशिप, स्पेशल बॅचमध्ये प्रवेश व फी सवलत दिली जाणार आहे. 400 गुणांची 90 मिनिटांची वस्तुनिष्ठ परीक्षा पीसीबी व पीसीएम अभ्यासक्रमावर आधारित होती. परीक्षेत प्रत्येक शाखेतील टॉप 60 विद्यार्थ्यांसाठी एम्स बॅचसह अर्जुना, सुपर फोटॉन तसेच आयआयटी जेईई इच्छुकांसाठी स्वतंत्र ॲडव्हान्स बॅच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांत ही परीक्षा पार पडली. शिस्तबद्ध नियोजन व व्यवस्थापनाबद्दल विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले. नीट, जेईई व सीईटीसाठी ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी ठरत आहे. प्रतिनिधी मजहर शेख, लातूर. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आरसीसी सेट एक्झाम जे विद्यार्थी सध्या 10वी मध्ये शिकत आहेत, ज्या विद्यार्थ्यांना फ्युचरमध्ये टॉप डॉक्टर बनायचंय, टॉप इंजिनियर बनायचंय, सायन्स घेण्याचा विचार आहे, अशा विद्यार्थ्यांचे आरसीसी आम्ही सेट एक्झाम आज 14 डिसेंबर रोजी कंडक्ट करत आहोत. जवळपास महाराष्ट्रामध्ये 40 सेंटरवर ही एक्झाम आहे. मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार मानतो, कारण त्यांनी एवढा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आभार मानतो. मला असं वाटतं प्रतिसाद देण्याचं मेन कारण, मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत, की कारण नीट 2025 मध्ये, जेईई 2025 मध्ये एवढा पेपर टफ असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये आरसीसी लातूर सर्व ब्रांचेस टॉप रिझल्ट दिलाय. त्याचा ह्या फलित म्हणून आज एवढा उदंड प्रतिसाद आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त, इतका जास्त आणि टॉप पालकांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. नक्कीच असा परफॉर्मन्स पाहून आणखी खूप म्हणजे प्रेरणा मिळते, आणखी खूप चांगलं कार्य करण्याची उमेद मिळते, मला असं वाटतंय. या एक्झामच्या माध्यमातून आम्ही सर्व काही विद्यार्थी 100% स्कॉलरशिप देतो. 75%, 60%, 50%, 40%, 25% त्याच्या मार्कानुसार. मी सगळ्या पालकांनाही, विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो, फक्त आरसीसी मध्ये स्कॉलरशिप मिळाली, कुणी फुकट शिकवलं म्हणून कोचिंग लावू नका. तर कोचिंग लावत असताना त्या क्लासचा रिझल्ट पहा, तिथले टीचर परमनंट आहेत का ते पहा, तिथले टीचर कसं शिकवतात पहा, तिथला एक्झाम पॅटर्न कसा आहे ते पहा. कारण आरसीसी एज्युकेशन सिस्टीमवर काम करते. आमच्यात सगळे शिकवणारे टीचर खूप टॉप आहेत. एक्झाम पेपर, नोट्स याच्यावर आम्ही खूप इफेक्टिव्ह काम करतो आणि मी स्वतः याच्यावर बारकाईने लक्ष देत असतो आणि स्वतः मी दररोज 7 तास स्वतः शिकवतो. आणखी मी किल्लारीत आलेलो आहे सर. मी शिवाजी घोगरे. मी स्वतः मोटेगावचा विद्यार्थी आहे. किल्लारीमध्ये मी 8वी ते 10वी क्लासेस घेतोय. त्या माध्यमातून इथं मला ऑलरेडी सरांचं टीचिंग जे आहे, जिथलं जे ज्ञान मिळतं त्याची अनुभूती अगोदरच आहे. त्याच्यामुळे मी माझे काही 50 एक विद्यार्थी या ठिकाणी मी घेऊन आलो नाही सर. काय विशेष वाटतंय आपल्याला आरसीसी मध्ये? आरसीसी मध्ये मला विषय असं वाटतं की सर, मी स्वतः विद्यार्थी राहिल्यामुळं सातत्यानं जे त्याच्या सर्वकष गुणांवरती, सगळ्या विषयाचे असतील, कुठल्याही प्रकारच्या क्युरी असतील, ते चांगल्या वैयक्तिक पद्धतीने सोडवले जातात. त्याबरोबर सरांचं वैयक्तिक लक्ष असतं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक लेक्चर्स वरती, आणि कुठल्याही पक्षाच्या क्युरीज आहेत त्या स्वतंत्ररित्या, समजा एखाद्या विद्यार्थ्याला वर्गामध्ये नाही समजलं, त्या सोडवल्या जातात. त्याबद्दल मला विशेष वाटतं. माझं नाव वैभवी अवतारे आहे. मी लातूर मध्येच राहते. मी केशराज शाळेतून आले आहे. या पेपर मध्ये मला म्हणजे खूप चांगला अनुभव आला. या पेपरची जी डिफिकल्टी लेवल होती, त्यामुळे मला माझं स्टँडर्ड कळालं की मला म्हणजे किती अभ्यास करण्याची आणखी गरज आहे. 10वीचा म्हणजे पेपर झाल्यानंतर बोर्डाची मी नक्कीच इथे याचा खूप प्रयत्न करेन. आणि या पेपर आता 11वी आपली झाली की 12वी मध्ये जाण्यासाठी पण एक पेपर आहे असं आम्हाला सांगण्यात आले. त्यामध्ये पण खूप मेहनत करेल, स्कॉलरशिप म्हणजे भेटवण्याची खूप मेहनत करेल. आरसीसीच्या एक्झाम मुळे खूप मदत झाली. थँक्यू.